सन्माननीय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब, त्याचबरोबर या छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेब, त्याचबरोबर या छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचे सीपी साहेब, या सर्व मान्यवर इथे दाखल झालेले आहे। कृपया मीडिया बांधवांच्या फ्रेमला जागा द्या। जेही महत्वाचे सर्व व्यक्ती आहेत ते वरती स्टेजवरती आहे, कृपया कुणीही स्टेजवर येण्याचं टाळायचं आहे। शामराव मागे, शामराव फ्रेम मध्ये येत आहे, तिथून घ्या ना, खालून घ्या ना, खालून घ्या, हलवता नाही हा, इथून घ्या, इथून घ्या बरं का। सर सचिन वडे बोलतोय, अब्दुल सत्तार शिष्टमंडळ आलंय राजेश डोंगरेच्या भेटीला, फ्रेम दिली आहे, डायविंग टाकली शामराव घ्या, दमानी घ्या, रिलॅक्स। नाही मी काय ऐकणार कोणाचं हो येतोय का ए भैया तुम्ही या नाही इकडे। अरे कशाला तुम्ही या ना, आणि तू काय झालं? अरे वरती तुमची शाळा येते त्याच्यामध्ये सावली येते, सावली येते, सावली। काही थोडंसं उशीर आल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। आज एक अधिवेशन होतं सरकारी कर्मचाऱ्यांचं आणि ते कोपरगावला होतं। मी खरं तर सकाळी 5ला विमानाने निघणार होतो, परंतु रात्री 2-2:30च्या दरम्यान आदरणीय मुख्यमंत्री महोदय म्हणाले की तुम्ही दुपारी चला, आणि मुख्यमंत्री महोदयाने जवळजवळ 1-1.5 तास मला वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भात मार्गदर्शन केलं आणि तुम्हाला सांगायला सांगितलं आणि तुम्हाला विनंती करायला सांगितलं की आपण आपलं उपोषण सोडावे। आणि त्या दृष्टीने आल्याबरोबर सर्व अधिकारी आणि पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि त्याच्यामध्ये छत्रपती शहाजीराजेंचे भव्य स्मारक हे वेरूळ येथे करण्याचं त्या ठिकाणी तो प्रस्ताव लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदयांकडे जाईल आणि ते एक काम मार्गी लागलं। तो तुमच्या निवेदनाचा एक भाग होता। त्याच्यानंतर आपण जे निवेदन दिलेलं आहे आपण गॅझेटियरच्या संदर्भात एक मुद्दा मांडलेला आहे, तर हा मुद्दा कॉमन आहे कारण इथं सुद्धा आंदोलनं चालू आहेत। तर आपण दोघांनाही विश्वासात घेऊ, याच्या संदर्भात CM साहेब लवकरच निर्णय घेतील। म्हणजे हा मुद्दा त्यांनी मान्य केला की हा गॅझेटियरचा जो मुद्दा आहे तो इतर आंदोलकांना सुद्धा त्यांनी काही शब्द दिलेले आहेत, तुम्हाला एकत्रित याच्यावर न्याय 100% मिळेल मी आपल्याला। कारण काय शेवटी हे एक मोठं आंदोलन आहे आणि त्यातली एकीस्वर टिकली पाहिजे, की आंदोलनामध्ये दुही झाली असं कुठेही होऊ नये असं स्वतः मुख्यमंत्री महोदयांचं म्हणणं आहे। त्या दृष्टीने आपण विश्वास ठेवा की हा मुद्दासुद्धा आम्ही लवकरच चर्चेला आणू। त्याच्यानंतर आपण EWS आरक्षणच्या संदर्भात लिहिलेलं आहे। तर कसं आहे की दुसरं आपल्याला आरक्षण मिळाल्याशिवाय EWS काढणं आतासुद्धा मोठ्या प्रमाणात मराठा समाजाची भरती चालू आहे वेगवेगळ्या पोस्टवर, तर त्याला कुठेतरी खीळ बसेल। तर त्या दृष्टीने आणि कोर्टाने सुद्धा काही स्टे दिलेला नाही आपल्या आरक्षणाला, त्यामुळे 10% जे आरक्षण आहे जे एक्सक्लुझिव्हली मराठा समाजासाठी आहे ते चालू राहील। आणि दुसरं कुठलं मिळालं तर मग आपण EWSचा विचार करू। हा तुमचा मुद्दा क्रमांक 2 होता तुमच्या याच्यामध्ये, मुलांचं शिक्षण पूर्णपणे मोफत करावं अशी एक मागणी आपण केलेली होती। मराठवाड्यापुरता याचा विचार करत असताना जे तालुके ह्युमन इंडेक्समध्ये कमी आहेत त्या तालुक्यापुरतं ट्रायल बेसिसवर ही स्कीम चालू करावी असं एकंदर मत आहे। कारण महिलांचं शिक्षण आपण नुकतंच मोफत केलेलं आहे, ताबडतोब हे केलं तर मग पूर्ण इतर कॉलेजेस आणि खूप मोठा बोजा या पर्टिक्युलर पिरियडमध्ये आला तर मग आपलं बजेटसुद्धा कोलॅप्स होऊन जातं। तर आपण मराठवाड्यापुरता याचा विचार करू आणि औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर डिव्हिजनचे जे
जिल्हे आहेत त्याच्यामध्ये किती तालुके आपण एक रिपोर्ट पाठवा याच्या खाली येतात ह्युमन इंडेक्सच्या ह्याच्यात त्याच्यापुरता आपण तो विचार 100% करू. आपण एक अधिवेशनची मागणी केलेली आहे. आता आचारसंहिता थोड्या दिवसात लागणार आहे त्याच्यामुळे विशेष अधिवेशन लगेच बोलवता येईल की नाही ते आपल्याला जरा चर्चा करून ठरायला लागेल. राज्यपाल महोदयांची करायला लागेल, अध्यक्षांची करायला लागेल, सभापतींची करायला लागेल. तर त्यांनी त्याचा विचार करतो म्हणून सांगितलेला आहे. अनुशेषच्या संदर्भात त्यांना मान्य आहे की अनुशेष भरून काढला पाहिजे त्याच्यासाठी ते स्वतंत्र कमिटी अपॉइंट करून त्याच्यावर कारवाई करते. आपण आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करण्याचा विषय बोललेला आहे. ही सुद्धा मदत करण्याचं त्यांनी सकारात्मक जीव घेण्याचा मान्य केलेला आहे. त्याच्यानंतर कौशल्य विकास मी कालच आपल्याला बोललो होतो. कौशल्य विकास आपण सुरू करू. काही जर आपण समाजामध्ये कौशल्य विकास केलेली मुलं असली तर त्यांना तुम्ही त्यांची यादी द्या. माझ्यावर आता मी ओंकार कलावडे म्हणून त्यांना घेऊन आलो. ते आमचं जर्मनीला जी मुलं आम्ही पाठवतो त्याचं ते चीफ कोऑर्डिनेटर आहे. ते तुमच्याशी थेट संपर्कात राहतील. त्या मुलांचे इंटरव्ह्यू येत्या काही दिवसात होतील आणि त्यांना आपण लँग्वेज शिकवण्याची वगैरे व्यवस्था करू. मग समाजामध्ये एक चांगलं मेसेज जाईल की आपण समाजासाठी काहीतरी चांगलं केलं आहे. आणि आपण IT पार्कचा जो मुद्दा आहे तो त्यांनी तुमच्या निवेदनामधला आहे तो त्यांनी मान्य केलेला आहे. IT पार्कच्या संदर्भात ते आवश्यक ते आदेश हे उद्योग मंत्र्यांना ते देतील. आता प्रत्येक तालुक्यात MIDC चालण्यासाठी जमीन लागते. तर ह्या मुद्द्यावर चर्चा करून निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण पाणी प्रश्न सोडवण्यासाठी नदी जोड प्रकल्पाची मागणी केलेली आहे. त्याच्यामध्ये वॉटर ग्रीड हे मराठवाड्यासाठी ऑलरेडी आमच्या सरकारने मान्य केलेलं आहे. त्यामुळे हा काय आपला प्रश्न शिल्लक राहणार नाही. गॅझेटियरच्या संदर्भात मी आत्ताच आपल्याला सांगितलं की एकत्रित चर्चा करून त्याच्यावर निर्णय घेण्यात येईल. तर ते दोन्ही जेणेकरून वेगवेगळं समाजामध्ये 2 गट झाले किंवा फूट पडले असं चित्र कुठल्याही परिस्थितीत उभं राहता कामा नये असं मुख्यमंत्री महोदयांचं म्हणणं आहे. तर दोघांना विश्वासामध्ये घेऊन याच्यावर आम्ही निर्णय घेऊ. नाहीतर काय होईल की आपण आपल्या एकंदरीत जे एकी आहे मराठा समाजाच्या क्रांती मोर्चाची ती एकीस्वा तशीच राहिली पाहिजे असं मुख्यमंत्री महोदयांचं याच्यावर म्हणणं आहे. आपण रोजगार निर्मितीबद्दल म्हटलेलं आहे. तर त्याच्यावर त्यांनी ही जर आता जसे आपल्याकडे इंडस्ट्रीज येतील तसं हे होईल. पण तुम्ही जे 75% मागणी केलेली आहे रिझर्वेशन ठेवायची म्हणजे एक्झिस्टिंग इंडस्ट्रीमध्ये ती त्यांनी मान्य केलेली आहे. तसं ते GR काढतील म्हणजे त्याचे इन्स्ट्रक्शन्स देतील. आणि आपण दुसरं एक चांगलं म्हटलेलं आहे की हे सगळं करत असताना OBC आणि यांचं एकत्र समन्वय व्हावा ते सुद्धा त्यांनी मान्य केलेलं आहे. जे आरोपींच्या संदर्भात आपण एक मुद्दा न्याय मिळेल. बंगालमध्ये होणाऱ्या हिंदूंवरच्या अत्याचारांचा एक मुद्दा तुम्ही मांडलेला होता. त्याच्याबद्दल त्यांनी प्राईम मिनिस्टर साहेबांची चर्चा केली आहे, होम मिनिस्टर साहेबांची केली. हा केंद्राचा विषय आहे त्याच्यामुळे त्याच्यावर न्याय मिळेल. शिक्षणाच्या संदर्भात मी मगाशी सांगितलं तो मुद्दा डबल आलेला आहे. आपण जे स्मारकाचं म्हटलं ते आम्ही आत्ताच चर्चा केलेली आहे. 8 दिवसामध्ये प्रस्ताव जाईल आणि तुम्ही 10 दिवसामध्ये ती मागणी मान्य करावी असं म्हटलेलं आहे. त्याच्यावर आम्ही सकारात्मकताही निर्णय घेऊ. आपण एक मागणी अशी केली आहे की सारथी, भारती आणि महाज्योती याच्या अटी शिथिल करून आपल्याला जी सध्या 15 लाखापर्यंत हे द्यायचं ते आपण 25 लाख करावं अशी मागणी केली. त्याच्या बाबतीत सुद्धा मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. उच्च शिक्षणासाठी तुम्ही MIDCमध्ये किर्लोस्कर टोयोटामध्ये तरुणांना लोकल संधी द्यावी हा मुद्दा त्यांनी मान्य केलेला आहे. आणि त्याच्याचबरोबर मर्यादा जी आहे ती 15 वरून 25 लाख करायची ते सुद्धा त्यांनी त्याचा विचार करायचा मान्य केलेला आहे. आपलं जे ह्याचं महामंडळ आहे अण्णासाहेब पाटील तो त्यांनी मान्य केलेला आहे. आणि आपण जो पतसंस्थेचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्या पतसंस्थेच्या मुद्द्याच्या संदर्भात आपण ऑलरेडी निधी मंजूर केलेला आहे फायनान्सने. ज्या पतसंस्था अडचणीमध्ये येतील त्याला सरकार मदत करते. असे बरेचसे मुद्दे साहेब स्वतः माझ्यावर 1.5 तास बसले होते. प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी विचार केला आणि तुम्हाला एक सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला. त्याच्यामुळे ताई माझी विनंती आहे की स्वतःचा जीवसुद्धा महत्त्वाचा असतो. मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः मला पाठवलेलं आहे. तुमची काळजी असल्यामुळे आपल्या बहिणीची काळजी असल्यामुळे त्यांनी मला तुमच्याकडे पाठवलं
आणि तुम्हाला माहिती की स्वतः ते तुमच्या समाजाचे आहेत आणि तुमच्या समाजाची जवळजवळ प्रत्येक मागणी त्यांनी लावून धरलेली आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कुणबी दाखले मिळत नव्हते, त्यांनी स्पेशल कमिटीला नेमून कुणबी दाखले उपलब्ध करून दिलेले आहे. एक प्रश्न असा आहे की सर्टिफिकेट तुम्हाला वेळेवर मिळावे, म्हणजे प्रमाणपत्र मिळावं आणि त्याचं व्हेरिफिकेशन व्हावं. हे दोन्ही मुद्द्यासाठी त्यांनी हे शिंदे समितीकडे पुन्हा एकदा सोपवण्याचं मान्य केलेलं आहे. त्यांच्याकडून आवश्यक ते आदेश दिले जातील. त्याच्यामुळे बहुतांश मुद्दे तुमचे मान्य झालेले असल्यामुळे आपण हे उपोषण मागे घ्यावं अशी माझी विनंती आहे. आता मी जे बोलतो हे सगळं रेकॉर्डिंग होतं आहे, प्रेसमध्ये त्याचं रेकॉर्डिंग झालेलं आहे. मग त्याच्यामुळे आपण आता उपोषण मागे घ्यावं सगळ्यांनाच विनंती आहे. कारण ताई प्रतिकात्मक आहेत तुमच्या सगळ्यांच्या वतीने आणि एवढ्या तरुण वयामध्ये त्यांनी चांगलं असं एक उपोषण आपल्या समाजासाठी केलं आहे. त्याच्यामुळे मी मनापासून त्यांचं कौतुक करतो आणि ताईंना विनंती करतो की आता मुख्यमंत्री महोदयांच्या विनंतीला मान देऊन आपण हे उपोषण आता सोडावं. आणि जर काही मुद्दे राहिलेले असले तर मुंबईला आम्ही बैठक घडून आणू तुमच्या सर्वांकडे. हो. खरं म्हणजे उपोषणाचा 14वा दिवस आहे सर आज आणि प्रकृती अतिशय ताईंची खालावलेली आहे. आपण आलात निश्चितपणे त्याच्याबद्दल हे कृपया पोलिसांना विनंती आहे, माईक थोडासा वेळ बंद करायला सांगा तिकडचा. तर 14वा दिवस असल्यामुळं प्रकृती खूपच जास्त खालावलेली असल्यामुळे आपण आलात आणि मुख्यमंत्री साहेबांशी जी चर्चा झाली त्यावेळेस आपणही होता तिथे. तर त्याप्रमाणे बऱ्यापैकी सगळं इथे चालू आहे. जे आपण जे बोलत आहेत ते सगळं त्या पद्धतीने आहे. पण यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे गॅझेटियरचा. तर आमचं म्हणणं होतं की हैदराबादचं गॅझेटियर लागू करावं आणि त्याप्रमाणे कुणबी म्हणून आरक्षण द्यावं. कारण 1884चं जे गॅझेटियर आहे त्यामध्ये सगळी नोंद कुणबी म्हणून आहे, एक पण नोंद मराठा म्हणून नाही. आणि आता जर बघितलं तर सगळे मराठा आहे, कुणबींची संख्या काहीच नाही. म्हणजे तेच न्याय लावून आपल्याला कुणबी म्हणून आरक्षण देता येऊ शकतं. आणि फक्त यातला एक मुद्दा जो आम्हाला सांगायचा इथे, तर आम्ही हैदराबाद स्टेटमधून इथे आलो आणि हैदराबाद स्टेटमधून इथे आल्यानंतर आमचा फायदा काहीच झाला नाही. आता 2 दिवसानंतर मुक्तीसंग्राम दिन आहे, पण उलट आम्ही तिथं जे ओबीसी म्हणून आम्हाला आरक्षण होतं मराठा जातीला, किशोर भोतेच्या अभ्यासक आहे 95 क्रमांकावर त्याचं आरक्षण होतं. तर ते आरक्षण इथं आल्यानंतर आमचं गेलं. म्हणून आमचा प्रश्न हा इतर उर्वरित महाराष्ट्राच्या प्रश्नापेक्षा वेगळा आहे आणि आमचं मेरिट जास्त आहे आरक्षणासाठी मराठवाड्याचं. म्हणजे आम्ही असं म्हणत नाही की इतर उर्वरित महाराष्ट्राला देऊ नये, सगळ्यांना मिळालं पाहिजे, सगळ्यांना आरक्षण मिळावं. पण त्यांच्याबरोबर काय होऊ लागलं की आमचा प्रश्न जास्त मेरिट असतानाही म्हणजे शासनाला सहज शक्य आहे, म्हणजे पहिलं पुनर्जीवित करायचं आहे, नव्यानं देण्याचा प्रश्नच नाही. तर पहिलं जर आमचं रिस्टोर केलं तर सगळ्या मराठवाड्याला आरक्षण मिळेल. आणि खऱ्या अर्थाने जे म्हणतो आपण शासनाचं काम आहे की दिवा पहिल्यांदा तिथं लावला पाहिजे जिथे अंधार आहे. तर खरा अंधार हा मराठवाड्यामध्ये आहे हे शासनालाही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार आपल्याला सगळ्याला माहिती आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये जे सगळ्यात 70 साहेब सगळ्यात खालची जी जिल्हे न्यून स्तराचे सगळ्यात खालचे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले 9 जिल्हे आणि त्या 9 जिल्ह्यापैकी मराठवाड्याचे 5 जिल्हे सगळ्यात लोमध्ये. तर याला जर आपल्याला ऑपरेट करायचं असेल, आता आपणही पालकमंत्री आहात, साहेब पण आले आहेत आणि मुख्यमंत्री साहेबांनी फार सकारात्मक प्रतिसाद दिलाय. याला जर ऑपरेट करायचं असेल आपल्याला तर हे आरक्षण गरजेचं आहे. म्हणून मला असं वाटतं की ह्या आरक्षणाचा ठीक आहे एकत्रित पण विचार व्हावा सगळ्या गॅझेटियरचा, पण हैदराबाद गॅझेटियर आणि मराठवाड्याच्या आरक्षणाचा हा स्वतंत्र विचार जर करण्यात आला, म्हणजे आम्ही असं म्हणत नाही की ते आंदोलन वेगळं आणि हे वेगळं, सगळं एकमेकाचं पूरक हे सगळं एकच आहे. पण मग त्याचा जर स्वतंत्रपणे विचार केला आणि मराठवाड्यामध्ये काय झालं की आता इथं अभ्यासक आहेत आपले, तर यांचं फार मोठं कार्य आहे. किती नोंदी सापडलं तुम्हाला? म्हणजे आता हे डॉक्टर उद्धव घोडके जे सांगतायत सर, आमच्याकडे आडनावाची पद्धत नाही. म्हणजे जुन्या काळामध्ये नाव आणि वडिलाचं नाव होतं. जी हा मुद्दा सुद्धा CM साहेबांच्याबरोबर चर्चेला आला. तर ह्याला उपाय काय असतो की नाव नोंदवायच्या कुठल्या कुठल्या पद्धती असतं हे आयोग आयडेंटिफाय करतं आणि मग त्याला मान्यता देतं की अशी जरी नोंद असली तरी त्याला असं समजण्यात यावं असं करतं. मग तो आयोग त्यांनी नेमण्याचा मान्य केला शिंदे साहेबांकडे हे सगळं देण्याचं. त्याच्यामुळे तुमची ही जी काय अडचण आहे तुम्हाला दाखले मिळण्याची ती दूर होईल. तर माझी एक विनंती अशी आहे की साहेब दुसरी माझी अडचण अशी झाली आहे की ते
पायलट असो त्याला ठराविक अवर्स फ्लाय करता येतं. त्यांनी तुमच्याकडे यायला लागावं म्हणून दिल्लीवरून विमान मागवलं, त्यांना जर मी ठराविक वेळेत नाही पोचलो तर मला आज माझ्या गणपतीला जाता येणार नाही. आमच्याकडे कोकणात गणपतीचा सण मोठा असतो. त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आपण जरा ताईंना विनंती करावी. आणि ताईने आपला मुद्दा मला मान्य आहे, फक्त आपण जे म्हणताय की या आंदोलनाच्या वेळेला ही घोषणा व्हावी, तर माझी अशी तुम्हाला विनंती आहे की मराठा क्रांती मोर्चा ही मुळात एक एकजुटीचं प्रतीक होतं. तर साहेब, आम्हाला तुमची ती विनंती 100% मान्य आहे. तुम्ही दोन्हीही उपोषणकर्त्याला एकत्र घ्या किंवा जे उपोषण मनोज दादा करताय त्यांच्या हाताने जरी केलं तरी आम्हाला काही हरकत नाही आहे. आमचा त्या गोष्टीला कुठेही विरोध नाही. त्या माणसांचा जो त्याग आहे तो आम्हा समाज म्हणून सर्वांना मान्य आहे. आणि हे मी तुम्हाला परत एकदा सांगतो की हे उपोषण फक्त मराठवाड्यासाठी याच्यामुळे उभा केलं होतं की जे आजच्या कंडिशनला निवडणुकाच्या पहिले आम्हाला न्याय मिळेल असं आम्हाला सर्वसामान्याला वाटतंय. तोच न्याय अपेक्षित ठेवून आम्ही हे मराठवाड्यापुरतं उपोषण केलंय. कुठलंही जातीवाद किंवा कुठलंही फूट पाडण्याचं काम नव्हे. त्यामुळे तुम्हाला विनंती, तुम्हाला त्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा आहे तुम्ही ठोस आश्वासन द्या. आणि मराठवाड्यातील शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, कामगाराच्या मुलांना तुम्ही शिक्षण मोफत करताय ही आमची मागणी मान्य करा. आम्ही तुमच्या सर्व गोष्टी ऐकायला तयार आहे. या ठिकाणी राजश्री ताईने जे उपोषण केलं होतं आणि 14 दिवस आपली तब्येत अतिशय नाजूक असताना सुद्धा त्यांनी आपलं उपोषण कायम ठेवलेलं होतं. या दृष्टीने आपल्या समाजाचं एक शिष्टमंडळ हे काल मुख्यमंत्री महोदयांना मुंबई येथे भेटलं. मुख्यमंत्री महोदयांनी मला बोलवून घेतलं आणि ताबडतोब संभाजीनगरला रवाना होण्याच्या संदर्भातल्या सूचना दिल्या. आणि त्याच्यानंतर काल रात्री जवळजवळ 2:30-3 वाजता माझी मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाली आणि त्यांनी मला असं सांगितलं की सकाळी 5च्या विमानाने जाण्याऐवजी तू दुपारी त्या ठिकाणी जा, कारण मला प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करायची आहे. त्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक मुद्द्यावर चर्चा केली आणि स्वतः त्याच्यावर कागदावर लिहून मला याप्रमाणे निर्णय आपला असल्याचं सांगितलेलं आहे. स्वतः ते अतिशय संवेदनशील आहेत या प्रश्नाच्या संदर्भात. आणि आपल्याला माहिती आहे की 10% आरक्षण देत असताना जगातला सगळ्यात मोठा सर्वे हा त्यांनी 21 दिवसामध्ये करून घेतला. हे सुद्धा एक जगामध्ये रेकॉर्ड आहे की 10 लाख लोक हा सर्वे करत होते आणि संपूर्ण समाजाचा सर्वे त्या ठिकाणी झाला. आणि त्याच्यामुळे आताचं जे आरक्षण दिलं हे कोर्टाने त्याला स्थगिती दिलेली नाही आहे, हे सुद्धा वैशिष्ट्य आहे. आणि दुसरी जी क्युरेटिव्ह पिटिशन आपण सुप्रीम कोर्टामध्ये केलेली होती ती सुद्धा ऐकण्याचं सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे. हा एक मराठा समाजाचा खूप मोठा विजय आहे. परंतु आपलं मराठी क्रांती मोर्चा आणि एकंदरीतच ह्या चळवळीचं वैशिष्ट्य असं राहिलेलं आहे की सर्व समाजामध्ये असलेली एकी हे ह्या आंदोलनाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे राजश्रीताईंनी मांडलेले मुद्दे, मनोजदादा जरांगे पाटील साहेबांनी मांडलेले मुद्दे, हे दोघांचे एकत्रीकरण करून जी काही घोषणा करायची आहे गॅझेटियरच्या संदर्भात ती आदरणीय मुख्यमंत्री महोदय करतील. आणि मुख्यमंत्री महोदयांचं ठामपणे मत असं आहे की हे जे काय आंदोलन एकंदर उभं राहिलं त्याची असलेली एकी ही खऱ्या अर्थाने समाजाची ताकद आहे आणि ती एकी कायम राहावी म्हणून दोघांशी चर्चा करून ते निर्णय घेतील. आणि त्याच्यामध्ये विशेषतः मनोजदादांनी याच्यावर खूप काळ काम केलेलं आहे, त्या लढ्याचं नेतृत्वसुद्धा केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा योग्य तो मान ठेवून याच्यावर आवश्यक तो निर्णय घेतला जाईल. आपण मी जे काही सांगितलेले मुद्दे आहेत हे सगळे आपण चर्चेच्या वेळेला ऐकलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपण सुद्धा आपल्या माध्यमातून हे मराठवाड्याच्या जनतेपर्यंत पोचवाल अशी मी अपेक्षा करतो. या आंदोलनाला आपण जी प्रसिद्धी दिली त्याच्याबद्दल सर्व मीडिया, वृत्तपत्र सर्वांचे आभार मानतो. राजश्रीताई आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी, हे सर्व त्यांचे ज्येष्ठ सहकारी आहेत ज्यांनी या लढ्याचं नेतृत्व केलं, त्यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी उपोषण स्थगित केलं, त्याच्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठवाडा गॅजेटियर लागू करण्याची मागणी तुम्ही मान्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे, तर ही मागणी मान्य करून सगळ्या सोयऱ्यांचा जो जी आर तुमच्या सरकारने काढला मी आपल्याला 2 गोष्टी सांगतो की मनोजदादांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये सगळे सोयऱ्यांचा जी आर आहे आणि गॅजेटियरची सुद्धा मागणी आहे. तर इथं सर्व जी लोक बसलेले आहेत कार्यकर्ते सगळ्यांनी एकत्र काम केलेलं आहे. मनोजदादांची जवळ निकटचे सहकारी राहिलेले आहेत.
त्यांना सुद्धा मनोजदादांच्याबद्दल आदर आहे आणि सगळ्यांचंच म्हणणं असं आहे की मनोजदादांचा योग्य तो आदर ठेवून या सगळ्या प्रकरणामध्ये निर्णय घेण्यात यावा आणि आमच्या मुख्यमंत्री महोदयांचं तेच मत आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचं एकमत झालेलं आहे. तर मला आता खरं तर आमच्या गणपतीला जायचं आहे आणि मला नंतर फ्लाईट उडायची परवानगी नाही आहे म्हणजे आपल्या ह्याच्यावरून सर एक छोटा प्रश्न आहे मनोज जरांगेंना अनेक आता जी आश्वासनं दिली त्यातली बरेच आश्वासनं मनोज जरांगेंना 1 वर्ष आधी किंवा मध्ये दिलेली नाही. बघा, त्याबद्दल काही विचार नाही झालेला. एक गोष्ट अशी आहे की जो सगळ्यात मोठा सर्वे झाला मराठवाड्यामध्ये आणि जो मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या हिताचा होता तो कुणबी मराठा याचं रेकॉर्ड पूर्णपणे आदरणीय शिंदे साहेबांनी तयार केलं आणि हे मनोज दादांच्या सांगण्यावरून केलं. ही फार मोठी अचिव्हमेंट आहे. एवढी मोठी मोमेंट कधी झालेली नव्हती. त्याच्यामुळे ज्या कुटुंबांच्या संदर्भात हे दाखले मिळालेले आहेत त्या दाखल्यावरून त्यांना सर्टिफिकेट्स कशी देता येतील आणि जात पडताळणी कशी करता येईल याची सुद्धा चर्चा झालेली आहे. त्यांच्यावरच्या चर्चेमध्ये आम्ही ते त्यांना सांगतो. उद्यापासून उपोषणाला बसतात. उद्या रात्री मध्य शेवटी असं आहे की दादांशी माझे सुद्धा चांगले संबंध आहेत. मागच्या वेळेला ज्यावेळेला ते नवी मुंबईला आले होते त्यावेळेला मी त्यावेळेला उपस्थित होतो आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदय जी काही जबाबदारी आम्हा त्यांच्या सहकार्यांवर टाकतील ती घेऊन आम्ही मनोजदादांना भेटू. आवश्यकता असेल तर मी त्यांना विनंती करेन की आपण स्वतः मुंबईला या आणि चांगला असा शेवट म्हणजे एव्हरीथिंग इज वेल दॅट एंड्स वेल असं म्हटलं जातं. ज्याचा शेवट गोड होतो ते सगळ्यात गोड असतं आणि त्याच्यामुळे तशा पद्धतीने हा प्रश्न मिटावा असं मला वाटतं. धन्यवाद. मराठा समाजानं अपेक्षा करावी का की हा गोड शेवट होणार आहे लवकर? शेवट 100% गोड होणार आणि छत्रपती शिवाजी महाराज समोर आहेत त्यांना नमन करून सांगतो की मुख्यमंत्री महोदयांनी त्यांची शपथ घेऊन सांगितलेलं होतं की आपण आरक्षण देणार आणि 10% आरक्षण त्यांनी दिलं. एवढा मोठा सर्वे करून. थँक्यू. एक मिनिट सुजित, अरे तुम्ही इथे थांबा ना. आहे त्या पोझिशनला थांबा ना. आता राहू दे. आहे त्या पोझिशनला थांबायला पाहिजे. समोर करणं पडतं. दादा ते पण घ्या. लोकशाहीचा या दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे. नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं आपण बघूया. आम्हाला काय नेतृत्व वगैरे काही नेमके शेवटी काय निर्णय घेतलेला आहे? 23 मागण्यांपैकी ज्या मागण्या होत्या त्याला मान्यता दिलेली आहे. सरकार साहेबांकडून तुमच्या समोर तुम्ही सर्वांनी सुद्धा ऐकले आहे. राहिला विषय जो हैदराबाद गॅझेट संदर्भात त्या 2 आठवड्यांमध्ये आदरणीय मनोजदादांशी चर्चा करून या सर्वच गोष्टींचा विचार करून काही बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल. आम्ही त्यांना वेळ विचारायच्या नंतर 2 आठवड्याचा कालावधी त्यांनी सांगितलेला आहे. मग आपण तो त्यांना दिलेला आहे. ज्या तुम्हाला मागण्या होत्या त्यातल्या बऱ्यापैकी या मागण्यांना मनोज जरांगेनं 1 वर्षाच्या आत अनेकदा आश्वासनं दिली गेली, लिखित दिल्या गेलं. त्या मागण्या तशाच रेंगाळल्या गेल्या. तुम्हाला विश्वास वाटतो की सरकार सकारात्मक राहील? सरकार तितकंच सकारात्मक राहिले. येत्या 2 आठवड्यामध्ये पूर्ण असेल. जर सरकार त्या बाबतीत सकारात्मक नाही राहिला तर आम्ही आमची एक वेगळी दिशा नक्कीच. आंदोलनकर्त्यांनी नेहमी सरकारकडून सकारात्मक विचार करायला पाहिजे. पण ज्या पद्धतीनं केसरकर म्हटले की या सगळ्या गोष्टींचा शेवट गोड होईल, मराठा समाजाने यावर विश्वास ठेवायला पाहिजे. त्यांच्या येत्या काळामध्ये